नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ आलेला आहे अशा लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता मिळण्यासाठी आणि याबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची ई-केवायसी चुकली असल्यामुळे ई-केवायसी दुरुस्ती केलेली आहे अशा लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा लाभ जर हवा असेल तर आजचा महत्त्वाचा व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी आपण घेऊन येत आहोत, जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींना लाभापासून वंचित राहता कामा नये, त्यांना लाभ मिळावा यासाठी आजचा महत्त्वाचा व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून तुमच्या मनातील सर्व शंका असतील त्या दूर होणार आहेत, जेणेकरून तुम्हाला तुमचा लाभ मिळण्यास कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। तर सध्या लक्षात घ्या की एक महत्त्वाची बाब आहे, ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ आलेला आहे अशा लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचाच हप्ता मिळणार आहे आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ आला नव्हता अशा लाडक्या बहिणींची केवायसी दुरुस्ती होत आहे। केवायसी मध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब की दोन्ही ठिकाणी नाही अशा प्रकारचा ऑप्शन घ्यायचा आहे, तर ही महत्त्वाची बाब आहे आणि हे झाल्यावरती आमची केवायसी सक्सेसफुली झालेली आहे आणि आम्हाला लगेचच लाभ येईल का असा प्रश्न देखील लाडक्या बहिणी विचारत आहेत। मग यांच्यासाठी आपण सगळ्याच लाडक्या बहिणींना एकदा आपण सांगत आहोत की तुमची ई-केवायसी झालेली असेल, चुका दुरुस्ती झाली असेल तर बरोबरच आहे, पण तुम्हाला एकदा तुमचा आधार सीडिंग चेक करायचा आहे। कारण का बहुतेक लाडक्या बहिणी आहेत, मागच्या महिन्यात देखील काही लाडक्या बहिणींची केवायसी अचानक डिॲक्टिवेट झालेली, डीबीटी डिॲक्टिवेट झालं होतं, त्यामुळे पात्र असून देखील अशा लाडक्या बहिणींना 2 महिन्यांचा लाभ आला नव्हता। तर यामध्ये लक्षात घ्या की तुमचा हप्ता रेग्युलर तुम्हाला यावा यासाठी तुमची मनाची जी शंका आहे ती दूर करण्यासाठी तुमचा आधार कार्डला बँक खातं लिंक आहे का हे तुम्हाला एकदा चेक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम पुढे येणार नाही आहे। कारण का पोस्ट ऑफिसच्या बँक खात्या मध्ये अनेक लाडक्या बहिणींचं आधार कार्ड डिॲक्टिवेट झालं होतं, तर लक्षात घ्या तुम्ही हे आधार सीडिंग स्टेटस हे जे तुम्ही स्टेटस आधारचं जे पोर्टल आहे त्या ठिकाणाहून चेक करू शकता। याचबरोबर NPCI जे पोर्टल आहे तर या ठिकाणाहून देखील तुम्ही चेक करू शकता। तुम्हाला बँकेमध्ये जायची गरज नाही आहे, अगदी घर बसल्या तुम्ही तुमचा आधार सीडिंग जे स्टेटस आहे ते चेक करायचं आहे। जर ॲक्टिवेट असेल तर तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे, जर त्या ठिकाणी इनॲक्टिव्ह झाले असेल तर तुम्हाला हप्ता वितरण होण्यापूर्वी हे आधार सीडिंग करून घ्यायचं आहे। त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला हे एक काम, शंका म्हणजेच तुमच्या मनामध्ये शंका राहायला नको म्हणून आपण हे काम सांगत आहोत। तर सगळ्याच लाडक्या बहिणींना लाभ येणार आहे, त्यासाठी तुमचं आधार कार्डला तुमचं बँक खातं ॲक्टिव्ह असलं पाहिजे, डीबीटी ॲक्टिव्ह असलं पाहिजे, तरच तुम्हाला लाभ येऊ शकतो। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती होती। ज्या लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा लाभ आला होता अशा सगळ्याच लाडक्या बहिणींना लाभ येणार आहे, पण तुमचा आधार सीडिंग आहे ते ॲक्टिव्ह पाहिजे। आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचा लाभ आला नव्हता त्यांची ई-केवायसी दुरुस्त झाल्यानंतर, म्हणजेच आता जर ई-केवायसी तुम्ही लवकरात लवकर करत असाल तर तुमचा लाभ येणाऱ्या हप्त्यामध्ये येऊन जाणार आहे। आणि याच्यामध्ये अशा लाडक्या बहिणी आहेत की ज्यांनी अंगणवाडी सेविकांकडे नुकतेच फॉर्म दिले होते आणि त्यांचं ई-केवायसी करतेवेळी लाभार्थी यादीमध्ये किंवा त्रुटी यादीमध्ये तुमचं नाव नाही अशा प्रकारची नोटीस येत आहे, तर त्यांनी घाबरून जायचं नाहीये। त्यांची कागदपत्र पडताळणी झालेली असल्यामुळे हा स्टेटस त्यांना पाहायला मिळत आहे। आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींनी ई-केवायसी केलेलीच नव्हती डिसेंबरपर्यंत अशा लाडक्या बहिणींचा मात्र आता अशा लाडक्या बहिणींना मात्र अजून कोणतीच अपडेट आली नाही आहे, त्यांना मात्र सध्या लाभ वितरण होणार नाही आहे। तर यासाठी आपण सांगत आहोत की महिला बाल विकास विभागामध्ये जाऊन त्यांनी त्या ठिकाणी माहिती घ्यायची आहे आणि अशा लाडक्या बहिणींसाठीचा ऑप्शन देखील शासनाने उपलब्ध करावा। कारण का शेवटच्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणी रजिस्ट्रेशन करत होत्या, OTP त्यांना येत नव्हता, यामुळे त्यांची ही केवायसी राहिलेली आहे। त्यामुळे या लाडक्या बहिणींचा विचार करून देखील पात्र लाडक्या बहिणींना प्रवाहात आणणं सरकारचं काम आहे, त्यामुळे त्यांनी याकडे लक्ष देणं गरजेचं आहे। त्यामुळे जानेवारी महिन्याच्या हप्ते वितरणाची तारीख देखील याच आठवड्यामध्ये घोषित होईल। आपण साधारणतः तारखा सांगितलेल्या आहेत की जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांचा निकाल लागल्या लगेचच या संदर्भातली घोषणा होणार आहे। त्यामुळे ह्या महत्त्वाच्या बाबी तुम्ही चेक करा, जेणेकरून तुम्हाला लाभ वितरणामध्ये कुठलीच अडचण येणार नाहीये। तर अशा प्रकारे तुमच्या जर काही शंका असतील तर आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।